नगर मनमाड महामार्गाची आज ह्या सभेतही चर्चा झाली. म्हणजे आता लोकांना दुरास्पस्त झालेला हा मार्ग अत्यंत वाईट झालेला आहे. नगर मनमाड रस्त्याच्या बाबत मी खासदार झाल्यानंतर 1-2 वेळा आंदोलन केले. गडकरी साहेबांना 2-3 वेळा भेटलो. मी असो, माझ्याबरोबर सुप्रियाताई पण भेटल्या. आम्ही जो पहिला ठेकेदार होता त्याला ब्लॅकलिस्ट करायला लावलं. नंतर जो ठेकेदार आला त्यालासुद्धा काही टेक्निकल अडचण आल्या. आता हा तिसरा ठेकेदार आलेला आहे. तर त्याच्याकडून आता काम आम्ही चालू करून घेतलेलं आहे. तर ते कामाला तशी सुरुवात आहे. आता मधल्या काळात पाऊस आणि दिवाळीच्या सुट्ट्या, त्यामुळे ते काम थांबले. पण ते काम 100% काम होणार आहे, कारण ती जबाबदारी माझी असणार आहे. वर्षानुवर्ष त्या नगर मनमाड महामार्गाची अशी दुरावस्था होत असते. कायमस्वरूपी कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता व्हावा. नाही, कायमस्वरूपी कॉन्क्रीटीकरणाच्या बाबत सुद्धा मधल्या काळात मी मागणी केली. पण आता जर परत कॉन्क्रीटीकरणाची मागणी केली, आजच लोकांची एवढी वाईट परिस्थिती, दयनीय अवस्था आहे, आणि जर तुम्ही परत कॉन्क्रीटीकरणाची मागणी करायची, परत त्याचं नवीन टेंडर करायचं, परत ही सगळी सिस्टीम राबवायची, त्याला 1 वर्ष लांबणीवर जात होतं. त्यामुळे हाय या परिस्थितीत चांगला रस्ता करून घेऊ. त्यावेळेस नंतरच्या कालखंडामध्ये परत रहदारी वाढल्यानंतर कॉन्क्रीटीकरण प्रस्तावित करू आणि कॉन्क्रीटीकरण टाकू.